जरांगे पाटलांच्या जरांगे पाटील त्यांचा लढा लढतायत, त्यांच्याविषयी माझ्या मनात सन्मान आहे. पंकजा मुंडे संविधानिक चौकटीत बसवून मनोज जरांगेंच्या लढ्याला न्याय मिळावा, मुंडे यांची मागणी. मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून त्यांनी सकारात्मकता दाखवली तर मी नक्की मनोज जरांगे यांची भेट घेणार. जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांची माहिती. जरांगे पाटील त्यांचा लढा लढतायत, त्यांच्याविषयी माझ्या मनात सन्मान आहे. संविधानिक चौकटीत बसवून जरांगेंच्या लढ्याला न्याय मिळावा अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून त्यांनी सकारात्मकता दाखवली तर मी नक्की जरांगे यांची भेट घेणार, असं देखील मुंडे यांनी म्हटलं. जबाबदारी त्यांनी घेतली. जरांगे पाटलांच्या उपोषणाबद्दल अनेक वेळा, असंख्य वेळा मी बोललेली आहे. ते त्यांचा लढा लढतायत, त्याच्याविषयी माझ्यामध्ये मनामध्ये संपूर्ण सन्मान आहे. आणि संविधानिक चौकटीत बसून त्यांच्या कोणाच्याही लढ्याला न्याय मिळावा अशीच माझी भूमिका आहे. आता ते उपोषणाला बसले, आज माझं पहिलंच पाऊल आहे जिल्ह्यामध्ये. त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे. कारण शेवटी जेव्हा आपण कोणाच्या उपोषणाला किंवा कोणत्या आंदोलनाला भेट देतो तर तिथलं वातावरण कसं असावं ही जबाबदारी त्यांची असते. ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे. तसा निरोपही मी त्यांना पाठवेन आणि त्यांच्या निरोपाची प्रतीक्षा करेन. यवत नाही यवत हा भाग त्यांचा आहे, आमचा. उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे की जरांगे पाटलांच्या मनात काय आहे, त्यांची काय गैरसमज आहे ते दूर सुद्धा केले पाहिजे सरकारच्या वतीनं. काहीच नाही म्हणत. मराठ्यांचे ठरलेल्या मागण्या ते द्या, एवढंच म्हणत आहे आमचं, बाकी काय. जे आपलं